माझ्या काकांसोबत शेतावरचे आंबे बघायला. आंब्याच्या शेताला काय आप्पा, हा कसलं झाड आहे? कलर कलरची पानं आहेत. मवाचं झाड आहे का? ते आता पाहिला तर तुम्ही मोठ्याचं झाड, त्याला जी फळं येतात मोठे येतात त्यांची भाजी केली जाते. वालाची दाणे असतात त्यांच्यासोबत त्याची भाजी केली जाते, ती खूप छान लागते. आणि यावेळेस प्रत्येकाचे आंबे भरपूर आलेत, भरपूर म्हणजे भरपूर आंबे आलेत. सगळीकडे आंबेच आंबे आहेत नुसते. पण आता बघू किती राहत आहेत आंबे, किती नाही राहत ते. हा आंबा दाखवतात त्याला खूप मोठा आंबा आहे तो, असे आप्पा म्हणतायत मला. आता आम्ही सगळे चाललोत आमच्या शेतांकडे, शेतावरचे आंबे बघायला. चिकर आलेत आंबे. तो मधला आंबा नाही आला ग? मग इथूनच काहीच आंबे दिसत आहेत आमचे. आमचे जे आंबे आहेत ना, त्या आंब्यांच्या बाजूने काटे लावलेत जेणेकरून कोणी आंबे नेऊ नयेत म्हणून. आमचे प्रोटेक्शन. या बोरीचं हे काय मधीतच झाड उगवले त्यांची. त्या पोल्ट्रीत कोंबड्या आहेत का? ही बघा आता सलग आमची शेती लागेल आणि एक 2-3 शेतं टाकली ना आमची का लगेच वॉइस सिटी येते, वाधवा वॉइस सिटी. आता बघा आंबे किती आले ह्या आंब्याला. आप्पा सांगतात की इंजेक्शन मारलंय त्याला, काय माहिती मारलंय की नाही. बघा मी सांगते माझ्या काकांना की तुम्ही बॅक साईडनी पण काटे लावायला हवे होते. त्यांनी एकच साईडने काटे लावले, मग त्या बाजूने पण आंबे नेतील चोरून. जे कोण चोर आहेत ते आंबे चोरून नेतील. पण त्यांना सांगते ह्या पाठीमागच्या बाजूनी पण लावा आणि पुढच्या बाजूनी पण लावा. बघा किती आंबे आलेत, भरपूर आलेत. त्यांचं तर रास आंबे येते बघ, लाइटिंग लागले तरी आपल्या आंब्यांवर जीव चाललाय. मोत्याचा आहे त्या बाजूला दिसतो माणूस, या बाजूने इकडून कुठून तरी गेलं. काट बाजूनी करून जातील ते. हे बघा आता कसे काटे लावलेत आमच्या आप्पांनी. मी आप्पा बोलते, मी काका नाही बोलत. रात्री आली का दुपारी आली. बघा किती काटे लावलेत, तरी पण ते काटे बाजूला करून आंबे घ्यायला येत आहेत माणसं. ते निघतील आणि अर्धे आंबे मोठे झालेत, अर्धे आंबे छोटेच आहेत. आणि खूप ऊन पडतोय ना म्हणून गळतायत ते खाली छोटे छोटे आंबे. भरपूर असे छोटे छोटे आंबे पडलेत त्या आंब्याखाली. उन्हाने पडतायत ते खाली. हे बघा ही झाडी, इथे आमचा मेहंदीचा झाड होता. आता इथे आमच्या आप्पांना आंबा भेटला होता, तो दीक्षाला कॅच देत होते ते, पण तिने पण नाही कॅच घेतली आणि मी पण नाही कॅच घेतली. कॅच सुटली आमची दोघींची पण. माझ्या हातात काय होता मग, तुझ्या हातात फोन होता. आता मी पाठी आंबे बघायला जात आहे आणि आमचा आप्पांचं आणि माझं डिस्कशन चालू आहे. आम्ही बोलतोय की इकडचे आंबे सगळे पाडलेत, छोटे छोटेच आंबे नेलेत काढून कोणीतरी, काहीच नाही ठेवले, थोडेसेच ठेवलेत. इथलं सगळं पाडलं होतं. किती आलं होतं इथं. हे उन्हाने किती पडलेत खाली. आता मी इथे बोलत आहे की उन्हाने किती आंबे पडलेत खाली आणि मग वरती पण आंबे बघत आहेत. पण आप्पा बोलतायत की आंब्याच्या फांद्या ज्या बाहेर निघलेत त्या कट करायच्या आहेत. मी बोलते की आंब्याच्या फांद्या कट करायच्या आहेत, पण त्यांना भरपूर आंबे येत आहेत ना, मग ते कशासाठी कट करायच्या आहेत. या आंब्यापासून अशी वय करायला लागेल.
थोडी या आंब्याला आलंच नाही ना आंबा? ठेव बघायला तो आंबा कसं आहे. होय, मागच्या वर्षी आलता तो आंबा, तो तिकडचा नव्हता आला मागच्या वर्षी. वैभव कुठपर्यंत गेले बरी घेऊ पार वरती टाकले आणि मग ते तरी पण चोरणारी चोरतातच आंबे. मग काटे बघा किती आंब्याच्या आतून पण लावलेत, पण ज्यांना न्यायचंय ते नेणारच, ते काही ठेवणार नाही. ते तर किती आलेत आंबे, ते घराच्या तिथे आहेत ते पेंडी ते पण तो आपण येतो पण भरून टाकायची. मला माशानं कॉन्क्रीट करायची एवढा भाग त्या दगडी कशाला माशानं खोंडा लावला झाला ही दगड म्हणून तिथे लावायची. इथे आप्पा बोलतायत की माशांसाठी दगड लावायला लागतील, खूप मासे मिळतात इथे, मुर्या वगैरे मिळतात इथे, असे बोलतायत ते. कोण नाही बरं ते बोलतायत की दुसरीच माणसं येऊन नेत आहेत ते मासे, पण कधी येतात ते चतुर्थी जेव्हा उपवास असेल तेव्हा ते येतात आणि ते मासे काढतात, त्यांचा जाळी असते ती ठेवतात तिथे आणि ते मासे काढतात आणि मग नेतात, शिजवतात आणि मग दुसऱ्या दिवशी खातात, असे ते सांगत होते. सूर्य बघा किती छान दिसतोय आणि क्लायमेट बघा किती छान आहे इथलं. गाव ते गावच असतं. मग खैराच्या वांद्या आमचे आप्पा पण बोलत आहेत की शेतावरचं वातावरण खूप छान वाटतं, तिथे आल्यावर खूप छान वाटतं, तिथे एक घर बांधलं पाहिजे. मी म्हणते तिथे तुम्ही घर बांधाल पण तिथे बोरिंग मारून काहीतरी केलं पाहिजे. या शेतात बांधायचं कुठे बांधायचं माहिती आहे का? आहे ना इथे एक एंगल पीस करायचा उभा, माणसाने यायला जायला जागा तिथे करतात त्या खालना जातील माणसं, त्यांना शेडी बनवायची आपली त्या बाजू असं उंच का बोरिंग मारायची झाली तर इथं का पेटवला त्या भेंडीकर हा बोरिंग इथं का पेटवला ती काका घेतायत ना त्याचं झाड होतं ते कोणीतरी जाळूनच टाकले पूर्ण, तो बाणच्या बाण जाळून टाकले कोणीतरी. आता आम्ही रिटर्न चाललो घरी आमच्या. साप येऊन खरखर वाजव ना मी अशी काठी हल्ली ना पक्का पळालाय मल्लीकर येऊ नका ते उन्हाचे तर चांगली जनावर आहे निकडं नाही भारी भारी झालं तर आंब काढून कुठं आता आंब काढायचं
आंबेच आंबे नुसते. आंबे भरपूर आले त्या वर्षी. दे फेकून तो आंबा दे. हे चांगला आहे तो. नाही त्याला खाल्लाय कोणतरी. कोण आहे कशाने खायला? तिथल्या करवंद बघायची होती मला तिथं. काय बघते मी करू साफ कर मग आहे. मग यांनी त्यात बोललो मी. बाबा कुठे आहे? मग म्हणून याला मी त्याच सांगता जनावर आहे लय मोठी. अरे बाबा जनावर आहेत इथं. तो गेला आता बिलात बसला असेल. आहे का? मला नीट व बॉल पकडताना बांधाय करायला. हा तुला काढील काम. सरपे आहे ते नाग नाही तर सरपा असेल. पिवला आहे ना मग तसाच आहे. हिरवा आहे मग तो. असे परे वाचले सर. मग मी म्हणून तर ते बांध का साफ करायला येईन. हा अजून एक शेत आहे आमचा आणि शेतातच घर पण आहे. आणि त्या घराच्या पाठीमागे ना आंब्याचं झाड आहे. त्याला खूप आंबे आलते. ते दुपारी आम्ही काढायला गेलो होतो पण त्याची व्हिडिओज नाही काढली. ही बघा कशी मुलं पळतायत. त्यांना ना साप दिसला म्हणून ती पळतायत खूप. ही ते आमच्या शेतात क्रिकेट खेळायला येतात सगळी. छोटी मोठी मुलं दोन्ही येतात. मस्त सीन आले. बटरफ्लाय फिरते का ग इकडं? आता बघा तुम्हाला दिसेल आमचा जुना घर. हा आमचा जुना घर आणि तिथे पण आंब्याची खूप झाडं आहेत. आम्ही दुपारीच आलो होतो आंबे पाडायला. याच्या पाठीमागे जो आंब्याचं झाड आहे ना त्याचे आंबे पाडायला. खूप झाडं आहेत कारण शेतातच आहे म्हणून सगळी झाडं वगैरे लगेच जगतात. तिथे लावली की लगेच जगतात. ही तुळशीचं झाड आहे का आप्पा? तो असा आता आमचं घर येईल. आमचं सगळं कडधान्य ते सुकट ठेवलेले काकीने आमच्या उन्हात अंगणात ते सगळे जमा करतायत. बरणीत भरून ठेवतायत ते. ही आमची आजी. आता तुम्हाला दिसतील आरवी आश्वी. Thanks for watching. Please like, share and subscribe to my channel.